दौऱ्यावर आहात, काय सांगाल? हे बघा, ओबीसीचं आरक्षण 2 सप्टेंबरच्या JR अन्वये महाराष्ट्रातलं संपलेलं आहे आणि त्याची प्रयोगशाळा जशी पिंपरी चिंचवडला झाली, जशी पुण्यामध्ये झाली, जशी छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर दौंडला झाली, तशीच प्रयोगशाळा फलटण आणि साताऱ्यामध्ये सुद्धा झाली. साताऱ्याच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे ओबीसींना मिळण्याऐवजी ओबीसीची माणसं निवडून आलेली असतानासुद्धा ज्या पद्धतीनं ओबीसींच्या आरक्षणामध्ये ओबीसीच्या अनाथ माती कालवून इथल्या प्रस्थापितांनी मूळ ओबीसीला साताऱ्याच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळू दिलं नाही, ओबीसीचं आरक्षण संपलं आहे, ही भावना व्यक्त करायला मी इथं आलो. दुसरं म्हणजे आता आपण बारामतीमध्ये पोटनिवडणूक होती, ते बोलू आपण. महेश शिंदेंचा तुम्हाला फोन झाला, तुम्ही भाषणांतर सांगितलं, नेमकी काय कसं झालं? हे बघा, महेश शिंदे साहेब बोलले की मी इथं ओबीसी उभा केला, तिथं ओबीसी उभा केला, तिथं ओबीसी उभा केला. त्यांनी एका अर्थानं ओबीसीवर अन्याय होतोय हेही त्यांनी मान्य केलं, पण त्याचवेळी त्यांनी सांगितलं की फडतरे नावाची व्यक्ती ज्यावेळी पुढनं आली त्यावेळी आम्ही हा उमेदवार उभा केला. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ठरवून ही लुटूपुटूची लढाई लढताय का? सातारच्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरती ओबीसीचं आरक्षण गेलं किंवा ओबीसी डावलला गेला याच्यावर चर्चा होण्याऐवजी मंत्री म्हणतायत आमच्या हाताला लागलं, दुसरे म्हणतायत कायदा आणि सुव्यवस्था. अरे पण तुम्ही सगळ्यांनी मिळून ओबीसीचं आरक्षण संपवलं, यावर कोणीच बोलत नाही, हे आम्हाला खूप वाईट वाटलं. याबाबत तुम्ही न्यायालयात जाणार का? न्यायालयात हे बघा, न्यायालयातली लढाई 2 सप्टेंबरच्या JRला ऑब्जेक्शन घेणारे ॲडव्होकेट मंगेश ससाणे साहेब इथं माझ्याबरोबर उपस्थित आहेत. आम्ही हे सगळं बेकायदा आहे, 2 सप्टेंबरचा JR बेकायदा आहे. कुणबीकरणाद्वारे ओबीसीमध्ये येऊन ओबीसीमधल्या नोकऱ्या, शिक्षण, पंचायत राजमधलं आरक्षण हे पूर्णतः हिरावून आज मराठा समाजानं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आमदार मंडळी आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळी राजघराण्यात जन्माला आलेली मंडळी आहेत आणि इथून पुढं बलुता आलुता किंवा भटके विमुक्त जाती जमाती ओबीसीच्या पदावर नसणार आहेत. तर मराठा कुणबीकरणाद्वारे ओबीसीमध्ये आलेली मंडळी हेच फक्त ओबीसीच्या रिझर्व्ह जागेवरती दिसतील. मोबाईलवरती आता एक क्लिप तुम्ही ऐकवली, त्याच्यावरती काय भाष्य करा? शशिकांत शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं हाऊसमध्ये प्रश्न उपस्थित केला त्या पद्धतीनं साताऱ्यामधल्या जनतेमध्ये येऊन हा प्रश्न उपस्थित करावा. त्यांचा पक्ष कुठला याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण ते ओबीसीची भूमिका जर हाऊसमध्ये व्यक्त करत असतील तर त्यांनी रस्त्यावरती येऊन ही भाषा बोलावी, सातारमध्ये बोलावी. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. या संदर्भामध्ये ज्या शशिकांत शिंदेनी आज विधानसभेत आवाज उठवला, त्यांनी सुद्धा तोच उमेदवार दिलेला होता जो कुणबी दाखला. म्हणून आम्हाला हे पुतना मावशीचं प्रेम आहे सातारकरांच्या पुढाऱ्यांचं. साताऱ्यातल्या यांना कुणालाही सामाजिक न्यायाचं पडलेलं नाही, संविधानाचं पडलेलं नाही, ओबीसीचं पडलेलं नाही. तुम्ही आता इथून पुढे तुमच्या आमदारकीच्या आणि खासदारकीच्या निवडणुकीला आमच्या वाड्यावर, वस्त्यावर, तांड्यावर या, मग आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. हे आम्ही सांगायला इथं साताऱ्यात आलोय. पंच्या जागेवर निवडून आलेल्या उमेदवाराला ओबीसीचं पद देणं हे कुठल्या नैतिकतेत बसतं? आमदार साहेब, शिंदे साहेब, तुम्ही मला सांगा, तुम्हाला ओबीसीमधूनच जर अध्यक्षपद घ्यायचं होतं, ओबीसीच्या जागेवर का निवडणूक लढवली नाही तुम्ही? ओपनमधून निवडून यायचं आणि ओबीसीची जागा मारायची. ओबीसीचा माणूस एकही निवडून आला नाही. हे काय लावलं आहे नक्की? मला वाटतं हे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं हे कट कारस्थान आहे. त्या कट कारस्थानामध्ये साताऱ्यातले ही लोक सामील आहेत.